नमस्कार संपतराव, नमस्कार. कसे आहात? उत्तम ना. बरं, मी तुम्हाला काल मुलाचा बायोडाटा आणि फोटो पाठवून दिला होता. कसा वाटला? कसा आहे मुलगा? एकदम लाखात एक आहे की नाही? काय म्हणता? उंची कमी वाटते? मला सांगा, तुमच्या मुलीची उंची किती? 5 फूट. मुलाची उंची किती? 4.5 फूट. अहो, अर्ध्या फुटाचा तर फक्त फरक आहे. अहो, अर्ध्या फुटाचा फरक आहे, कुठं फरक असतो का? अहो, तुम्ही मुलाची उंची बघू नका, त्याच्या कर्तृत्वाची उंची बघा ना. तुम्हाला सांगू का, मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि कॅनडामध्ये कारखाना आहे स्वतःचा. लंडनला हेड ऑफिस. हात कुठे? जरा विचार करा, किती पैसा मिळवत असेल. तुमची मुलगी राणीसारखं राज्य करेल त्या घरात. मग हा, आता एवढा व्याप त्यानं वाढवून ठेवलाय, त्यामुळे थोडस लग्नाचं डिले झालंय, मान्य करतो. 40 आली त्याची. अहो, पण 40 म्हणजे काय जास्त लेट नाही झालेला. अहो, तिकडे फॉरेन मध्ये 50 आणि 60वी वर्षी लग्न करतात लोक. आहात कुठे? अहो, त्या मानाने ह्याची 40 म्हणजे फारसं लेट नाही असं मला वाटते. अहो, रंगाचं काय घेऊन बसताय? तुम्हाला एक सांगू का, सौंदर्य हे नेहमी मुलीचं बघायचं असतं, मुलाचं नाही. मुलाचं सौंदर्य हे त्याच्या कर्तृत्वात असतं. मला सांगा, तुम्ही स्वप्नात सुद्धा असा विचार केला होता का या स्थळाचा? अहो, मुलगा दर 2 दिवसांनी कॅनडावरून लंडनवरून कॅनडा करत असतो. आहात कुठे? अहो, तुमच्या मुलीचं भाग्य थोर आहे म्हणून तिच्या नशिबी हे स्थळ येतंय. हा, तुमचं म्हणणं बरोबर आहे. लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात, पण काय आहे ना, त्या गाठी इथे खाली पृथ्वीवर आल्यावर तशाच ठेवायच्या की सोडून टाकायच्या, हे आमच्यासारख्यांच्याच हातात नाही का? बरं, आता नक्की पक्क समजू ना? आता जास्त कसला विचार करताय? तुम्हाला सांगतो, हे कुणाला बोलू नका पक्क होऊस तोपर्यंत. हो, लोकांचे विचार वाईट असतात. हो, कुणाचं चांगलं झालेलं एखाद्या शेजाऱ्याला बघवलंय का? मग आणि तुमच्या शेजाऱ्यानं काही मी आज ओळखतो का? त्यामुळे हे नक्की होऊस तोपर्यंत आपल्या आपल्यातच ठेवा. आणखीन एक गोष्ट, आता म्हणजे मी सांगायला नको, तुमची मुलगी माझ्या मुलीसारखीच आहे, म्हणजे मी जास्त काय बोलू. पण एवढं चांगलं स्थळ तुमच्या मुलीसाठी आणतोय, तर थोडस माझ्या कमिशनचं चालेल चालेल चालेल. हो, तुमच्यावर विश्वास आहे. हो हो हो. बरं 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 बरं, पुढच्या आठवड्यात मी सगळं नक्की करून येतो. हा, ठीक आहे, येऊ मी.